नरेटिव्ह सेट करण्यामध्ये कोणतीही आकडेवारी न देता खोटं बोलण्यामध्ये महाराष्ट्राची महाविकास आघाडी यांना नंबर 1 दिला पाहिजे। खरं तर मी एकच आकडा जरी वाचला तरी तुमच्या लक्षात येईल, जो आकडा आपल्या मंत्रालयामध्ये सुद्धा उपलब्ध आहे। 2013-14 मध्ये जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं, महाराष्ट्राच्या दुर्दैवाने ते सरकार गेलं, महायुतीचं सरकार जनतेच्या सुदैवाने आलं। जेव्हा त्यांचं सरकार होतं तेव्हा केंद्राच्या माध्यमातून जे शासकीय केंद्र सरकारचं सहाय्यक अनुदान होतं ते 29,829 कोटी 24 लक्ष। मागच्या वर्षी हे अनुदान आम्हाला चौपटीने वाढून दिलं गेलं आणि या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये सहाय्यक अनुदान हे 1,29,647.34 लक्ष कोटी आहे। म्हणजे साधारणतः 4.25 पट हे 10 वर्षात वाढलं आहे आणि तरीही महाराष्ट्राकडे दुर्लक्ष झालं। अशी आवई उठवायची, खोटं बोलायचं आणि खोटं बोलून महाराष्ट्राचाही अप्रत्यक्ष अवमान करायचा, महाराष्ट्राच्या जनतेचाही अवमान करण्याचा प्रयत्न हा महाविकास आघाडीच्या काही नेत्यांकडून होतो आहे। आव तर असा अंत आहे महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून की यांचं कधी देशातही सरकार नव्हतं आणि कधी राज्यातही सरकार नव्हतं। ज्या गोष्टींच्या अपेक्षा त्या केंद्राच्या अर्थसंकल्पामधून करतात, त्यांनी स्वतः महाराष्ट्रामध्ये सरकारमध्ये असताना किंवा देशात सरकारमध्ये असताना या संदर्भामध्ये कोणतीही कृती केली नव्हती। आता जेव्हा भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढते आहे आणि जगाचा जर विचार केला तर भारत, ज्याचं कौतुक संयुक्त राष्ट्रसंघानेही केलं की महागाईला नियंत्रण ठेवण्याचं भारताने जे उत्तम कार्य केलं ते जगातल्या अनेक देशांना हे साध्य करता आलं नाही। आपला शेजारचाच पाकिस्तान, आज त्या पाकिस्तानमध्ये असणाऱ्या जीवनावश्यक वस्तूचे भाव आणि भारतामध्ये असणाऱ्या जीवनावश्यक वस्तूचे भाव याची तुलना जरी काँग्रेसने केली, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली, तरी लक्षात येईल की एकाच दिवशी दोन्हीही देशांना स्वातंत्र्य प्राप्त झालं, पण आज आपल्या देशाची अर्थव्यवस्था किती वेगाने वाढते। तर काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना 2013-14 मध्ये आपण देशामध्ये एकूण आपला खर्च हा 1,59,434 कोटी होता देशामध्ये। आज ज्या वेगाने आपण आपलं उत्पन्न वाढवतो आहे, या वर्षीचा खर्च हा 48.21 लक्ष कोटी आहे। 11 लक्ष कोटी पायाभूत सुविधांवर खर्च होते। काँग्रेसच्या कार्यकाळात फक्त 1 एम्स आणि श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी आणि नंतर मोदीजी, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात आता 1 वरून 22 एम्स झाले आहे। ट्रिपल IIT असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांमध्ये वेगाने वाढ करण्याच्या दृष्टीने रेल्वे किंवा इतर गोष्टींच्या संदर्भातली मदत असेल, काँग्रेस राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी ना कधी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे करू शकली, ना कधी अटल सेतू करू शकली, ना मुंबईच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी पंतप्रधान सडक योजनेसारख्या किंवा इतर जीवनावश्यक बाबीसोबत जसं 80 कोटी लोकांना मोफत धान्य दिलं, अशा योजना एकही करू शकल्या नाही। पण या अर्थसंकल्पात गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी यांच्यावर लक्ष केंद्रित केलं गेलं। तरुणांसाठी 2 लक्ष कोटीची विशेष तरतूद केली आहे। मुद्रा योजनेमध्ये 10 लक्षावरून 20 लक्ष केली आहे। ऑर्गॅनिक शेतीसाठी मदत करण्यात आली आहे। देशाच्या अर्थव्यवस्थेला वेग आणि चालना प्राप्त व्हावी म्हणून पायाभूत सुविधेसाठी 11 लक्ष कोटीची तरतूद करण्यात आली आहे। स्वातंत्र्यानंतर फक्त या देशामध्ये 74 एअरपोर्ट होते,
आज त्यामध्ये वाढ होऊन नवीन 75 म्हणजे जवळपास 149 एअरपोर्ट या देशात आले. महाराष्ट्रामध्ये 4900 किलोमीटर नॅशनल हायवे हे 2014च्या अगोदर होते. आता जवळपास 20,000 किलोमीटर या 10 वर्षात झाले. म्हणजे 1 मे 1960 पासून 2014 पर्यंत ज्यांना साधारणतः 54 वर्षामध्ये 5,000 किलोमीटर नॅशनल हायवे करता आले नाही, या 10 वर्षात या राज्यामध्ये चौपट वाढ झाली. म्हणजे यांची विकासाची गाडी जर 20 किलोमीटरच्या वेगाने धावत होती, तर आमची गाडी ही 100 किलोमीटरच्या वेगाने धावते आहे. हे मात्र जनतेने समजून घेण्याची आवश्यकता आहे. जनतेला फसवण्याचं काम सरकारमध्ये असतानाही करतात आणि खोटं बोलण्याचं एवढं व्यसन जडलं आहे की सरकार नसतानाही देशामध्ये यांना झटका फटका धक्का दिल्यानंतर सुद्धा अवसांत आहे. पराभूत झाल्यानंतर जगातलं एकमात्र उदाहरण आहे की पराभूत झाल्यानंतर महाविकास आघाडी किंवा इंडिया अलायन्सचा जो अहंकार आहे तो जागोजागी प्रदर्शित होत आहे. एक एक विचार आम्ही सांगितलं. महाराष्ट्र आणि मुंबईसाठी करण्यात आलेलं आहे. केंद्र सरकार हे महाराष्ट्र मुंबईची लूट करतात. त्यांनी असंही म्हटलं की घटनाबाह्य सरकार हे दिल्लीचं फूट चाटत आहे. एकतर त्यांनी स्वतःच एका दिवशी, तो कोणता क्षण होता माहीत नाही, त्या क्षणी मात्र ते खरं बोलले आणि ते म्हणाले की मग अर्थसंकल्पातलं काहीच समजत नाही. आता त्यांनी त्या दिवशी बोललेलं ते खरं आजच्या कसोटीवर तुम्ही तपासून बघितलं पाहिजे. देशाची अर्थव्यवस्था 5व्या क्रमांकावर जगात चालली आहे. 193 देशात आमचा देश 5व्या क्रमांकावर चालला आहे. कितीतरी निकषामध्ये देश पुढे जातो आहे आणि हीच आमची खरी पोटदुखी आहे. कारण आम्हाला निवडणुका जिंकण्यासाठी अर्थव्यवस्था, विकास, प्रगती, उन्नती, देशाचं मानांकन, गुणांकन हे महत्त्वाचं नाही. आमच्या दृष्टीने जातीचं राजकारण, खोटं बोलण्याचं राजकारण, नरेटिव्ह सेट करण्याचं राजकारण, लोकांमध्ये भेद निर्माण करायचा, भ्रम निर्माण करायचा, द्विधा मनस्थिती निर्माण करायची. आणि म्हणून मी काही आकडे दिले. माझा दावा आहे त्यांनी आकडे द्यावे. हा आकडा तर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या वित्त विभागाचे आकडे आहे. तुम्हाला तेव्हा किती केंद्र सरकार पैसे देत होते? करातला हिस्सा 29% होता, आता 41% झाला आहे. आणि म्हणून मला वाटतं की चर्चा आकडेवारीवर झाली पाहिजे. चर्चा ही फक्त खोटं बोलण्याच्या स्पर्धेत मात्र हे खरं आहे की महाविकास आघाडी खोटं बोलण्याच्या स्पर्धेमध्ये 100 पैकी 100 गुण प्राप्त करू शकेल असं नरेटिव्ह नेहमीच सेट करत आला आहे. आणि म्हणून लोकसभेतही तुम्ही बघितलं ते संसदेत चर्चा करणार नाही, कारण त्याचे खरे आकडे पुढे येतील. बाहेर जाऊन निषेध करायचा, निदर्शनं करायची. संसदेमध्ये बसण्यासाठी जनतेने तुम्हाला निवडून पाठवलं. तुम्हाला निदर्शने करता येईल, पण संसदेत आपल्याला अर्थसंकल्प सादर झाल्या बरोबर इतकं पोट दुखलं की बाहेर येऊन निदर्शने करायला लागले. याचं कारणच आहे हे संसदेत बसण्याच्या पात्रतेचे नाही, हे कृतीतून सिद्ध करताय. सोलापूर पंढरपूरमधून एक माहिती समोर येते आणि तिथल्या सकल मराठा समन्वय जी काही मंडळी त्यांनी ठरवलं की यंदा भाजपच्या एकही उमेदवाराला विधानसभेत निवडून द्यायचं नाही, कारण की त्यांनी मराठाचे मुद्दे जे ते लावून ठरलेले आहेत. अशी चर्चा आणि बैठक सुरू झालेली पाहिजे. ते कसं बघतात? हा गैरसमज आहे. खरं तर मराठा आरक्षणासाठी भारतीय जनता पार्टी आणि आत्ता मान्य एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वातली महायुती संवेदनशील आहे, सकारात्मक आहे. मराठा आरक्षण मान्य देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना दिलं, ते हायकोर्टात टिकवलं. पण मान्य उद्धवजींनी मराठा आरक्षण टिकवलं नाही. माननीय शरद पवार साहेब नेहमीच मराठा आरक्षणाच्या विरोधात राहिले. आदरणीय श्रीमती शागिनीताई पाटील यांनी एक लेखी पत्र मराठा आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये लिहिल्यानंतर त्यांना पक्षातून बाहेर करण्याचं काम सुद्धा हे माननीय शरद पवार साहेबांनी केलं. शरद पवार साहेबांचे व्हिडिओ आहे की आरक्षणाची गरज नाही. आणि म्हणून मी मराठा समाजातील तमाम बंधू भगिनींना आवाहनही करेन, आग्रह करेन की तुम्ही खरी परिस्थिती समजून घ्या. तुमच्या सोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातले सर्व शिवभक्त मुख्यमंत्री असतील, शिवभक्त उपमुख्यमंत्री असतील आणि सर्व महायुतीचे आमदार खासदार तुमच्या आरक्षणाच्या संदर्भात तुम्हाला न्याय देण्यासाठी सकारात्मक आहे.
शरद पवार साहेबांना कधीतरी एकदा भूमिका विचारा की तुम्ही जी मागणी करता आहात ती लेखी त्यांच्याकडून घेऊन घ्या शरद पवार साहेबांकडून की ही मागणी आम्हाला मान्य आहे आणि मग आम्हाला काय विरोध करायचा तो विरोध करा. सर, संजय राऊत म्हणतात की भाजपमध्येच फडणवीसांचे पाय कापून मुख्यमंत्री होऊ पाहणारे अनेक लोक आहेत असं त्यांचा थेट आरोप आहे. ठीक आहे, त्यांना काही स्वप्न पडत असेल तर त्याला कायद्याने थांबवता येत नाही की भारतीय जनता पार्टीमध्ये असे काही मुख्यमंत्री पदाचे इच्छुक उमेदवार आहे हे त्यांच्या महाविकास आघाडीवरून त्यांना वाटतं, कारण त्यांच्या पक्षामध्ये जी यादी प्रत्यक्षपणे आमच्यापाशी लोक बोलतात महाविकास आघाडीचे 10च्या वरती ही मुख्यमंत्री झाले. भारतीय जनता पार्टीचं तर उद्दिष्ट अतिशय साधं स्पष्ट आहे. पथका अंतिम लक्ष्य नहीं है सिंहासन पर चढ़ते जाना, सब समाज को साथ लिए हमको है आगे बढ़ना. हा भाव घेऊन भारतीय जनता पार्टी काम करते. प्रणाम करो इस धरती को जिसने हमको जन्म दिया. पण त्यांना त्यांच्याच पक्षामध्ये एवढेही मुख्यमंत्री आहे म्हणून मग चष्मा तसा घातला तर दुसऱ्या पक्षामध्ये तसंच दिसतं. सर, आज संघ आणि भाजपची संयुक्तिक बैठक झाली. खरं तर ऑर्गनायझर या वृत्तपत्रातून संघाच्या मुखपत्र मांडलं जातं. त्याच्यातूनच संपूर्ण टीका जी आहे ती भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वावरती करण्यात आली की भाजपचे नेते लोकसभेच्या निवडणुकीत हवेत होते. आजच्या या बैठकीमध्ये संघाच्या वरिष्ठांकडनं काही कान टोचले गेले का, काय आता कॉर्डिनेशनचं स्वरूप असणार आहे आगामी विधानसभेच्या निवडणुकीत? संघाची बैठक ही सत्ता, निवडणुका, खुर्ची यासाठी कदापिही होत नाही. संघाची जी बैठक असते ती बैठक जनतेला सेवा देताना किती समर्पित भावनेने आम्ही देऊ शकतो. आमच्यासाठी राष्ट्रसेवा, देहाकडून देवाकडे जाताना, देहातून देवाकडे जाताना या प्रवासात देश लागतो आणि देशाला आम्ही काहीतरी देणं लागतो हा भाव त्या बैठकीचा असतो. आपला गैरसमज आहे ज्यांना संघ कधी समजला नाही की अशा बैठकींमध्ये खुर्ची, सत्ता, निवडणूक, जयकार हा होत नाही. आमचं देणं, दायित्व, जबाबदारी, कर्तव्य यावर चर्चा होते. आम्ही त्यागाने जी सेवा देऊ शकतो देशाला ती देहाकडून देवाकडे जाताना या देशासाठी काय करू शकतो याची चर्चा होते. हिंदी में जानना चाहेंगे कि इस बैठक में आज आप गए थे, संघ के पदाधिकारियों के साथ बैठक की, क्या कुछ एजेंडा था और किस तरह से आने वाले विधानसभा चुनाव के लिए तैयारी की जाएगी? देखो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ये कभी चुनाव की राजनीति में कभी कोई बैठक नहीं हुई. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का नमस्ते सदा वत्सले मातृभूमि, देश के लिए हम क्या कर सकते हैं. जो स्वातंत्रवीर सावरकर जी ने कहा था कि देह से देव तक जाने के प्रवास में देश भी लगता है और देश के लिए कुछ करना ये हमारा दायित्व है, जिम्मेदारी है भारत माता के सपूत के नाते. तो ये जिम्मेदारी, दायित्व, हम अच्छी सेवा करके देश के लिए क्या क्या कर सकते हैं इसकी चर्चा होती है. आज विश्व में ऐसे कुछ देश है, ऐसी कुछ दुष्ट प्रवृत्तियां हैं, ऐसे कुछ लोग हैं अंग्रेज जाने के बाद भी वो हमारे यहाँ जातियों में द्वेष पैदा करने का काम करते हैं. ऐसी कुछ विदेशी शक्तियां हैं जो हमारा देश जब अर्थव्यवस्था में तेजी से आगे बढ़ रहा है, आज हमारा जीएसडीपी इतने तेजी से बढ़ रहा है कि आर्थिक पाहनी अहवाल में आपने देखा कि 293 लाख करोड़ यह हमारा जीडीपी देश का रहा है. अब हम $3 ट्रिलियन इकोनॉमी की बात कर रहे हैं, $5 ट्रिलियन इकोनॉमी की बात कर रहे हैं. 3 ट्रिलियन से अब 3.83 ट्रिलियन तक हम पहुंचे हैं. 5 ट्रिलियन की बात करते हुए हम तीसरे नंबर पे जाना चाहते हैं. तो ये बात सही है कि ऐसी कुछ हमसे जलने वाली शक्तियां हैं, वो हमारे देश को, इस प्रगति को रोकना चाहती है और इसलिए ऐसी भ्रांतियां पैदा करती है, ऐसी ऐसी बातें फैलाते हैं. आप कभी इसका अभ्यास करिए, आप YouTube पे जाने के बाद देखिए, हमारे देश के विरोधी बात करने वाले को बहुत पहला स्थान मिलता है. देश के हित में बात करने वाले को 10 वीडियो के बाद यह स्थान मिलता है. ये भी मैंने तो मांग की कि इसकी भी इंक्वायरी होनी चाहिए. कुछ तो भी घोटाला दिख रहा है अंतरराष्ट्रीय स्तर पे और हमारे यहाँ के भी कुछ लोग वो समझ नहीं पा रहे
तो मुझे लगता है कि दया कुछ तो गड़बड़ है। ऐसा ही यहाँ कुछ गड़बड़ है जहाँ पे हमारे यहाँ के कुछ लोग बिना समझ के जाति जातियों में द्वेष निर्माण करके अपनी खुर्ची को प्राप्त करने के लिए काम कर रहे हैं। खुर्ची तो मिल जाएगी मगर हमारा देश पीछे रह जाएगा, ये सोचने की आवश्यकता है। भाऊ, आज कॅबिनेटची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये निधी वाटपासंदर्भात कुठेतरी वित्तमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे आणि ते म्हणाले की आता काही राज्याच्या जमिनी विकू का आणि पैसा देऊ अशा नाही, मला वाटतं असा गैरसमज आहे. अजितदादा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कॅबिनेटमध्ये येणारा प्रत्येक विषयावर ते सही केल्याशिवाय तो कॅबिनेटमध्ये येतच नाही. आणि म्हणून मंत्रिमंडळाचा कोणताही प्रस्ताव हा वित्तमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा, देवेंद्रजी आणि मुख्यमंत्री सही करतात, अशी कोणतीही भावना व्यक्त केली नाही. यापेक्षा जास्त की महाराष्ट्राची आमची अर्थव्यवस्था ही इतर राज्यांच्या तुलनेमध्ये, म्हणजे तुम्ही तेलंगणा घ्या, हिमाचल प्रदेश घ्या, जिथं काँग्रेसचं राज्य आहे, आमची कितीतरी उत्तम व्यवस्था आहे. म्हणजे आमचं दरडोई उत्पन्न हे 1 मे 1960 पासून 2014 म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असेपर्यंत पर कॅपिटा इन्कम महाराष्ट्राचं 1,25,000 काही रुपये. आत्ता यामध्ये 1,52,000 रुपयाची वाढ ही या 10 वर्षात झाली आहे. आता आमचं दरडोई उत्पन्न 2,77,000 आहे. म्हणजे जे तुम्ही 64, 65, 54, 55 वर्षात केलं, त्या 54 वर्षामध्ये केलेलं आमचं उत्पन्न हे 10 वर्षात दुपटीपेक्षा जास्त हे महायुतीच्या सरकारमध्ये झालं. आणि म्हणून आणि कदाचित तुमच्या मनात हा प्रश्न येईल की मधात 2 वर्ष 8 महिने उद्धवजींचं सरकार होतं तेव्हा आपल्या दरडोई उत्पन्नामध्ये घट झाली होती. आता आम्ही 2,77,000 उत्पन्न केलं. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर जर कोणी खोटारडेपणे काही बोलत असेल तर समजायचं की हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला न समजणारा नेता आहे. जेव्हा ते सांगतात कर्ज आहे, तेव्हा जसं शरीरामध्ये रक्त तपासतो तेव्हा एक तरी डॉक्टर असं सांगतो का, पॅथॉलॉजिस्ट, की 5.5 लिटर रक्त आहे? तो हेच सांगेल की हिमोग्लोबिन किती आहे, 14% आहे, 13% आहे. कर्ज घेताना आकडा सांगितला जात नाही. आमचा डेप्थ रेशो किती आहे, आमच्या GSDPच्या तुलनेमध्ये जी आम्हाला अर्थ विभागाने, रिझर्व्ह बँकेने, केंद्र सरकारने जी अनुमती दिली त्या अनुमतीच्या नियंत्रणात आहेत की नाही. पण तुम्ही बघा, महाविकास आघाडीचे नेते जेव्हा माईकवर येतात तेव्हा एकच गोष्ट इतके लक्ष कोटी आहे. कधी कधी कीव येते, सहानुभूती येते की सत्तेची भूक किती असावी. जगामध्ये आणि देशामध्ये सर्वात भूक कोणाची होती? बकासुराची. पण हे सत्तेची यांची भूक पाहिली तर बकासूर सुद्धा असं म्हणेल की रिश्ते में हमारे बाप लगते. अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील हे वेळ देत नाहीत. 2 दिवसापासून मी त्यांना फोन करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र त्यांचे ओएडी सुद्धा फोन घेत नाहीत. कशा पद्धतीने बसलाय? नाही, कदाचित एखाद्या व्यस्ततेत पक्षाच्या बैठकीत घेत नाही. पण तुम्ही प्रश्न विचारला तर मी निश्चितपणे विखे पाटील साहेबांच्या अशी दूरध्वनीवर संवाद करत त्यांच्या कानावर हे निश्चित टाकेन की आपल्याच महायुतीचा आमदार अशी तक्रार करत असेल तर तपासून घेतली पाहिजे. कधी कधी एखादा OSDPA कामाच्या व्यस्ततेमध्ये फोन घेत नसेल, पण राधाकृष्ण विखे पाटील यांचं काम हे निश्चितच उत्तम आहे. एखादा अनुभव कधी कधी येतो तर मला वाटतं की त्या अनुभवावरून एखाद्या विभागाची आपण मूल्यांकन करता कामा नये. हिंदी में जानना चाहेंगे कि उद्धव जी कह रहे कि दिल्ली की बूथ चाटने वाली सरकार बैठी है, तब तक महाराष्ट्र की लूट होती रहेगी. आदित्य ठाकरे कह रहे कि सबसे ज़्यादा टैक्स महाराष्ट्र से जाता है, लेकिन महाराष्ट्र को किसने दिया? सिर्फ बिहार और उनको दिया. और राहुल गांधी कह रहे कि कुर्सी बचाने वाला बजट चाहिए सरकार ने. मुझे पता नहीं अभी महाविकास आघाड़ी में कौन किसके बूथ चाट रहा है, कौन किसके बूथ चाट रहा महाविकास आघाड़ी में पता नहीं. मगर जब सोनिया जी, मनमोहन सिंह जी की सरकार थी तो महाराष्ट्र को केंद्र सरकार के माध्यम से जो सहायक अनुदान और हमारा टैक्स का हिस्सा मिलता था, जिसकी बात माननीय उद्धव जी कर रहे हैं, 13-14 में हमको हिस्सा मिला है 29,829 करोड़.
और अभी पिछले साल हमको हिस्सा मिला है, जिस सरकार के बारे में आपके हृदय में इतना जहर है, महाराष्ट्र को हिस्सा मिला है 1 लाख, पिछले साल 1,35,098 करोड़। और इस साल बजट का आवंटन ये उनके सरकार से 3.25 गुना है। तो मुझे लगता है कि कोई क्या कहता है ये तो महत्वपूर्ण नहीं है। महाराष्ट्र सरकार के मंत्रालय के वित्त विभाग में जो आंकड़े हैं वो ज्यादा महत्वपूर्ण है। नहीं तो आप तो बूट चाटने की बात कह रहे हो, टीका करने का भी स्तर होता है। और लोग जानते हैं कि स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे के विचारों को किन्होंने समाप्त किया। बाला साहब ने कहा था कि कांग्रेस के साथ जाना है, इसका मतलब मैं अपनी दुकान बंद कर दूंगा। स्वातंत्रवीर सावरकर जी के बारे में मणिशंकर अय्यर ने जब अभद्र शब्दों का इस्तेमाल किया तो बाला साहब ने जीवन में पहली बार चप्पल निकालकर मणिशंकर अय्यर के गाल पे दे मारे, मणिशंकर अय्यर के चित्र के गाल पे दे मारे। इतना गुस्सा था। आज वही कांग्रेस वालों के साथ जाना पड़ता है और वो कह रहे हैं कि हम 96 जगह देंगे। हमारे साथ तो थे तो 123 जगह मिली, हमारे साथ थे तो 18 सांसद चुन के आए, अभी 18 से आधे हो गए। अब विधानसभा में भी जो जगह हमारे साथ मिली थी उससे भी आधी मिल गई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।